As we know that chemistry is the study of matter and everything in the universe is matter and energy. The stuff around us, the stuff inside us is all chemical. The stuff may be natural or synthetic, but it's important to know that it is important. There is a wide spectrum of applications of chemistry in our daily life. The air we breathe, the food we delight, the medicines we apply to treat various diseases, fabrics we use, and detergents to wash them. In this lecture, we'll focus upon the three important aspects of chemistry in our daily life: food chemistry, medicinal chemistry, and chemistry of cleansing agents. So, let's begin our lecture. So today we are going to see this topic, chemistry in everyday life. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही महत्त्वाच्या आपण केमिकल्स वापरतो, जे ड्रग्ज वापरतो, जे फूड आपण ईट करतो किंवा जे क्लिन्झिंग मटेरियल्स वापरतो ते आपल्याला कन्सिडर करायचं. तर आता याच्यामध्ये महत्त्वाचं जे जे आहे फूड केमिस्ट्री आहे, त्याच्यानंतर आपल्याला बघायची आहे क्लिन्झिंग एजंट्स बघायचे आहेत, क्लिन्झिंग मटेरियल्स, आणि आपल्याला मेडिसिनल केमिस्ट्री बघायची. एक एक आपण डिटेलमध्ये बघू. अगोदर आपण फूड केमिस्ट्री काय असते ते बघू. सो फूड केमिस्ट्रीमध्ये आता महत्त्वाचे काय काय आहे ॲटम्स, आपल्याला काय कन्सिडर करायचे. न्यूट्रिएंट्स इन फूड असतो. आता आपण जे डेली फूड घेतो त्याच्यामध्ये आपण फूड का घेतो की न्यूट्रिएंट्स असतात त्याच्यामध्ये. तर कोणते न्यूट्रिएंट्स असतात, न्यूट्रिएंट्स का असतात, म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे, आपण न्यूट्रिएंट्स घेतल्यानंतर आपला काय फायदा होतो त्याचा. सो व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ न्यूट्रिएंट्स. आता फंक्शन काय असेल, न्यूट्रिएंटचं फंक्शन काय काय असतं ते आपण जर बघितलं तर काय असतं, सोर्स ऑफ एनर्जी आहे, ते रेग्युलेट ग्रोथ, ते मेंटेन अँड रिपेअर बॉडी टिश्यूज. हे न्यूट्रिएंटचे टाईप्स कोणते कोणते आहेत. न्यूट्रिएंटचे टाईप्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत आणि लिपिड्स आहेत. म्हणजे हे महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात आपल्या फूडमधून, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स. त्यांचं फंक्शन पण मी सांगितलं, आपल्याला एनर्जी मिळते, रेग्युलेट करतात ते ग्रोथ, आणि बॉडी टिश्यूज मेंटेन किंवा रिपेअर करण्याचं काम. आता याच्यात हे जे दोन दाखवले हे काय, यांना म्हणतो आपण मॅक्रोमॉलिक्युल्स, पॉलिमेरिक मॅक्रोमॉलिक्युल्स. म्हणजे हा कार्बोहायड्रेट जो असतो याचा मोनोमर जर आपण बघितला तर पॉलिमर ऑफ ग्लुकोज आहे. कार्बोहायड्रेट्स आर पॉलिमर्स ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचे मॉलिक्युल्स एकत्र होऊन कार्बोहायड्रेट्स तयार होतात. प्रोटीन्स जर बघितलं तर प्रोटीन्स हे पॉलिमर्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स, म्हणून त्यांना मी म्हटलंय पॉलिमेरिक मॅक्रोमॉलिक्युल्स. तर लिपिड तसे पॉलिमेरिक नाही आहेत, तर एवढा एक फरक आहे. आता न्यूट्रिएंट्स ऑफ हे बघितल्यानंतर आपल्याला क्वालिटी ऑफ फूड बघायची. म्हणजे आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात पण त्या फूडची क्वालिटी पण जी असते, क्वालिटी काय आपण कशी मेन्शन करतो. एखादा फूड असेल तर त्याचा फ्लेवर कसा आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे, ते आपण स्मेल कसा आहे, कलर कसा आहे, स्पॉइलेज, म्हणजे त्याला आपण जर फूड थोडा वेळ ठेवलं, 2-4 दिवस, तर ते आपण असं बाहेर ठेवलं तर ते स्पॉइल होऊन जातं. त्याचं स्पॉइलेज कसं होतं, जास्त स्पॉइल होतं की कमी स्पॉइल होतं, ते सगळ्या क्वालिटी ऑफ फूड आपण त्याच्यात हे करतो, ज्या क्वालिटीज आहेत त्या फूडच्या. तर आता आपल्याला महत्त्वाचं जे बघायचं आहे या चॅप्टरमध्ये, फूड केमिस्ट्रीमध्ये, आस्पेक्ट्स ऑफ फूड क्वालिटी. आस्पेक्ट्स ऑफ फूड क्वालिटी ते काही आता टर्म्स आहेत. तर पहिली त्याच्यात आपण बघू ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट. ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट म्हणजे काय, व्हॉट इज ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट. आता त्याची रिॲक्शन पण काय असतं ते मी सांगतो. आता काही जे फूड असेल, व्हेजिटेबल्स असतील किंवा फ्रूट्स असतील, त्यांना जर आपण कट केलं किंवा पील करून ठेवलं तर ते काय होतं, ब्राऊन होतात. कट केल्यानंतर जसे ब्राउनिश कलर डेव्हलप करतात. तर ते कशामुळे होतं ते आपल्याला बघायचं, आणि ते स्टॉप करायचं असेल तर ते पण आपण कसं करू शकतो ते पण आपल्याला त्याच्यात बघता येईल. ब्राउनिंग ऑफ फ्रूट मी दाखवलं. आता याची रिॲक्शन आपण बघू, रिॲक्शन कशी होते त्याच्यात. ऍक्च्युली जेव्हा आपण
फ्रूट जे असेल ते कट करतो, इथं हे रिॲक्शन ओपन होईल. इथं त्याचं ऍक्च्युअल रिॲक्शन काय होते बघा. जेव्हा आपण एखादं फ्रूट असेल किंवा व्हेजिटेबल्स असतील, आपण ऍपल कट करून ठेवलं किंवा एखादं व्हेजिटेबल कट करून ठेवलं, तर त्याच्यामध्ये कट केल्यानंतर आपल्याला रिॲक्शन दिसेल. कट केल्यानंतर मी झूम करतोय. आता कट केल्यानंतर काही पॉलिफिनॉल्स सिक्रीट होतात. जेव्हा आपण कट करतो एखादं फ्रूट, तर सेल्स डॅमेज होतात आणि केमिकल्स रिलीज करतात. तर ते केमिकल जे असतं ते हे इथं दाखवलेलं आहे. हे जे इथं दिसतंय हे पॉलिफिनॉल्स आहेत. आता हे जे काही पॉलिफिनॉल्स असतील, यांच्यामध्ये फिनॉलिक ग्रुप जास्त म्हणजे OH ग्रुप जास्त आहे म्हणून त्यांना पॉलिफिनॉल असं म्हटलं. या पॉलिफिनॉलचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन व्हायचं म्हणजे आपल्याला ऑक्सिजन लागेल, O2. ऑक्सिजन कुठून येतो? एअरमधून. हा ऑक्सिजन लागेल. त्याच्यानंतर आपल्याला एन्झाईम लागेल. पॉलिफिनॉल ऑक्सिडेज हा एन्झाईम आहे, एन्झाईम लागतो. आणि या रिॲक्शनला म्हणजे हे जे केमिकल जेव्हा सिक्रेट होतात त्याचं ऑक्सिडेशन होतं, ती रिॲक्शन आपण बघतो. pH ची रेंज जी असते ती pH ची रेंज किती असते? 5 to 7. या pH रेंजमध्ये ही रिॲक्शन होते. तर काय होतं या ठिकाणी, तिथं हे फिनॉल जे आहे, फिनॉलिक ग्रुप जे आहे ते ऑक्सिडाइज झालेले. तिथं OH ग्रुप जे दाखवले मी तिथं ऑक्सिडाइज झालं आणि हा क्विनोन तयार झालेला आहे. क्विनोनचं परत पॉलिमेरिक रिॲक्शन्स होते आणि शेवटी आपल्याला ब्राऊन पिगमेंटेशन मिळतं, मेलॅनिन तयार होतो, त्याच्यामुळे तो ब्राऊन होतो. म्हणजे समजलं एखादं फ्रूट जे असेल ते आपण कट केल्यानंतर ब्राऊन का होतं? वाय डज इट टर्न ब्राऊन? जेव्हा आपण कट करतो फ्रूट किंवा व्हेजिटेबल असेल तर हे केमिकल्स रिलीज होतात, पॉलिफिनॉल्स. हे पॉलिफिनॉल्स रिलीज झाल्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन होतं. म्हणजे आपल्याला ह्या रिॲक्शनसाठी ऑक्सिजन लागणारे म्हणजे एअर लागणार आहे, त्याच्यानंतर हा एन्झाईम लागणार आहे पॉलिफिनॉल ऑक्सिडेज, आणि pH ची रेंज ही लागणार आहे. या 3 गोष्टी असतील तर ही रिॲक्शन होईल, त्यांचे क्विनोन्स तयार होतील. क्विनोन्सची पॉलिमेरिक रिॲक्शन्स होऊन शेवटी फायनली आपल्याला मेलॅनिन ही पिगमेंट मिळेल. त्याच्यामुळे तो ब्राऊन होतो. तर आपल्याला हे स्टॉप करायचं असेल तर काय करायचं? जे ब्राउनिंग आपल्याला होऊ द्यायची नसेल तर काय करावं लागेल? एक तर ऑक्सिजनचा सप्लाय आपल्याला कट करावा लागेल, म्हणजे अँटीऑक्सिडंट्स आपण जर ऍड केले त्याच्यामध्ये, किंवा रिड्युसिंग एजंट्स आपण ज्यांना म्हणतो, जे ऑक्सिजन ऑक्सिडेशन रिॲक्शन स्टॉप करतील. SO2 असेल किंवा व्हिटॅमिन C असेल, ॲस्कॉर्बिक ॲसिड, ते जर आपण ऍड केलं रिड्युसिंग एजंट्स तर ती स्टॉप होऊ शकते. किंवा ह्या pHच्या रेंजमध्ये ही रिॲक्शन होते 5 to 7. हा pH जर आपण रिड्यूस केला, pH आपण कमी केला म्हणजे 4 पर्यंत आणला किंवा 4 पेक्षा कमी घेतला केला तर ती रिॲक्शन स्टॉप होऊ शकते. ब्राउनिंग आपण स्टॉप करू शकतो. तर pH रिड्यूस करणारे एजंट्स कोणते आहेत? आपण लेमन ज्यूस ऍड करतो किंवा व्हिनेगर ऍड करतो, तर त्याच्यामुळे pH रिड्यूस होतो आणि त्यामुळे ही जी रिॲक्शन आहे ती होत नाही, म्हणजे ब्राउनिंग स्टॉप होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण हे एक आस्पेक्ट बघितलं, ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट. आता दुसरं आहे त्याच्यामध्ये रॅन्सिडिटी. आता रॅन्सिडिटी जी आहे, रॅन्सिडिटी म्हणजे काय ते मी अगोदर सांगतो. व्हॉट इज रॅन्सिडिटी? रॅन्सिडिटी म्हणजे काय? जर आपण ऑइल्स आणि फॅट्स जे असतात ते जास्त वेळ जर ठेवले तर एक त्यांना अनप्लेझंट असा स्मेल येतो, रॅन्सिड स्मेल येतो, त्याला खवट वास असं म्हणतो आपण मराठीमध्ये, आणि त्याची टेस्ट पण डिसॲग्रीबल टेस्ट होते ड्यू टू स्पॉइलेज. सो दॅट फेनोमेनन इज नोन ॲज रॅन्सिडिटी. ऑइल्स आणि फॅट्स त्यांचा स्मेल रॅन्सिड होतो आणि टेस्ट पण त्याची खराब लागते, त्याला आपण रॅन्सिडिटी असं म्हणतो. तर रॅन्सिडिटी कशामुळे होते आपल्याला ते बघायचं आहे. व्हॉट इज रॅन्सिडिटी आपण समजून घेतलं, त्याचा कॉज काय, कशामुळे होते ही रॅन्सिडिटी? तर रॅन्सिडिटीचा कॉज आहे की ते ऑइल्स आणि फॅट जे असतात त्याच्यातले जे त्यांचा जर फॅट कंपोनंट आहे
तो जर डिकम्पोज झाला, फ्री ऍसिड्स मध्ये डिकम्पोज झाला आणि ग्लिसरॉल मध्ये डिकम्पोज झाला, तर ते जे शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स असतात सच एज ब्युटेरिक ऍसिड वगैरे, तर त्यांना टिपिकल रॅन्सिड टेस्ट असते त्याला, तर त्याच्यामध्ये रॅन्सिडिटी डेव्हलप होते. रॅन्सिडिटी म्हणजे काय समजलं? रॅन्सिडिटी म्हणजे ऑइल्स आणि फॅट्स त्यांना जास्त वेळ ठेवल्यानंतर एक पर्टिक्युलर स्मेल येतो, रॅन्सिड स्मेल, आणि डिसॲग्रीबल टेस्ट येते, त्याला आपण रॅन्सिडिटी असं म्हणतो. याचा कॉज असा आहे की जे फॅट डिकम्पोज होतात, फॅट्स जे असतात ते फ्री ऍसिड्समध्ये, आणि ते जे छोटे मॉलिक्युल्स असतात शॉर्ट चेन फ्री ऍसिड्स असतात ते ब्युटेरिक ऍसिड वगैरे, त्यांच्यामुळे त्याला रॅन्सिड स्मेल असा येतो. तर याचे दोन प्रकारे पाथवेज ऑफ रॅन्सिडिटी, आपण पाथवेज जर कन्सिडर केले याचे तर दोन पाथवेज आहेत. हायड्रोलायटिक रॅन्सिडिटी आहे आणि ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी. हायड्रोलायटिक रॅन्सिडिटी म्हणजे काय? हायड्रोलायटिक रॅन्सिडिटी जी आहे, हायड्रोलायटिक रॅन्सिडिटी मध्ये काय होतं की जर आपण रिॲक्शन बघितली तर, आणि ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी काय ते पण मी सांगतो. तर आपण हायड्रोलायटिक रॅन्सिडिटी म्हणजे काय ते अगोदर बघू. आता ऑइल्स आणि फॅट जे असतात, ऑइल्स आणि फॅट्स काय असतात? जे लिपिड्स आपण ज्यांना म्हणतो, की आपण जर कन्सिडर केलं, हा ते मॉलिक्युल इथे लिहिलेला आहे, तर CH2 आहे आणि इथं O आहे, म्हणजे इथं OH असतो. ग्लिसरॉल असतं, ग्लिसरॉलचा एक मॉलिक्युल असतं आणि 3 ऍसिडचे मॉलिक्युल्स R C डबल बॉन्ड O OH, त्या दोघींचं कॉम्बिनेशन होऊन H2 मॉलिक्युल बाहेर पडतो आणि हा ट्रायग्लिसराइड तयार होतो. जे आपण पुढच्या याच्यामध्ये बघू, ट्रायग्लिसराइड्स म्हणजे काय, जे लिपिड्स असतात, फॅट्स अँड ऑइल्स ज्यांना म्हणतो आपण. So these are the triesters of glycerol with fatty acids. Oils and fats are simply nothing but triesters. These are esters. Ester group आहे. Triesters, 3 molecules लागले ना आपल्याला ऍसिडचे, म्हणून triesters of glycerol with higher fatty acids. तर आपण ट्रायग्लिसराइड मॉलिक्युल घेतलं, याचं हायड्रॉलिसिस झालं, म्हणजे जे ऑइल्स आणि फॅट्स आहे यांच्या संपर्कात जर पाणी आलं, वॉटरचं कॉन्टॅक्टमध्ये आलं, तर याचं हायड्रॉलिसिस होतं. हायड्रॉलिसिस होतं म्हणजे काय, ब्रेकिंग होतं, डिकम्पोजिशन होतं. डिकम्पोजिशन झाल्यावर काय होणार आहे, हा ग्लिसरॉल मॉलिक्यूल जो ओरिजिनल कंपाऊंड होता ज्याच्यापासून आपल्याला हा मिळाला, आणि फ्री ऍसिड्स हे दोघी मोकळून जातात. आता जो स्मेल असतो, हे 3 मॉलिक्यूल दाखवले तसे, हा स्मेल, रॅन्सिड स्मेल, हे जे फ्री ऍसिड्स असतात यांच्यामुळे येतो. याच्यात शॉर्ट चेन फ्री ऍसिड्स पण असतात, त्यांच्यामुळे त्याला एक पर्टिक्युलर रॅन्सिड स्मेल येतो. तर ही रिॲक्शन जी असते ती मायक्रो ऑर्गॅनिझमच्या कॉन्टॅक्टमध्ये अजून जास्त रॅपिड होते आणि एन्झाईमने आपण ती कॅटलाइज पण करू शकतो. त्याच्यात दुसरी रिॲक्शन आहे, दुसरी रिॲक्शन त्याच्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी अशी आहे, ती आपण बघू आता. दुसरा पाथवे जो होतो ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी. ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी जी आहे ती कशी होते? व्हॉट इज ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी? रॅन्सिडिटी ड्यू टू ऑक्सिडेशन. आता कोणाचं ऑक्सिडेशन होतं? तर बघा, आपण एक स्ट्रक्चर बघू इथं. आता इथं लिपिड मॉलिक्यूल जे असतील, नर्समध्ये एक पाथवे दिलेला आहे, लिपिड मॉलिक्युल्स, हा जो लिपिड मॉलिक्युल्स आहे नट्समध्ये, याचं कॅटॅलिसिस होतं, अल्किल फ्री रॅडिकल्स तयार होतात, नंतर परऑक्सी, म्हणजे ही चेन रिॲक्शन, इनिशिएशन, प्रोपॅगेशन, टर्मिनेशन, परऑक्सी रॅडिकल तयार होतात, परत त्याच्यात लिपिड मॉलिक्युल ॲड होऊन हायड्रोपरऑक्साइड्स तयार होतात. मग असं शेवटी आपल्याला जे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे आपल्याला ही रिॲक्शन महत्त्वाची नाही, इथे जे प्रॉडक्ट्स मिळतात जे नॉन रॅडिकल प्रॉडक्ट्स आहेत, अल्डिहाइड्स, कीटोन्स, ऍसिड्स, जे होलाटाईल कंपोनंट्स भेटतात, त्याच्यामुळे रॅन्सिडिटी तयार होते. तर आता ही याच्यामध्ये जे डबल बॉन्डेड कंपाऊंड्स असतील, म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅट मॉलिक्युल्स असतील, त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड्स आहेत, ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड्स आहेत त्यांचं ऑक्सिडेशन होतं. हे जे डबल बॉन्ड दाखवलेत आपण इथं, डबल बॉन्ड्स असतात, त्यांचं ऑक्सिडेशन होतं. शेवटी ऑक्सिडेशन होऊन हे डायरेक्ट फायनल प्रॉडक्ट्स, अल्डिहाइड, कीटोन्स, अल्कोहोल्स
अल्कोहोल्स हायड्रोकार्बन्स हे तयार होतात. यांच्यामुळे आपल्याला ते जे रॅन्सिडिटी म्हणतो आपण, ती रॅन्सिडिटी याच्यामुळे असतं. आता हे जे आहे ही फोटोकेमिकल रिॲक्शन, इट इज कॉज्ड बाय फ्री रॅडिकल रिॲक्शन इनिशिएटेड बाय लाईट, फोटो ऑक्सिडेशन म्हणतो आपण त्याला. म्हणजे ती कॅटलाइज आपण एन्झाईमने करू शकतो किंवा मेटल आयन्सने करू शकतो. इथं फ्री रॅडिकल रिॲक्शन आहे, फोटो कॅटलाइज म्हणजे लाईट कॅटलाइज आहे, फोटो ऑक्सिडेशन आपण त्याला म्हणतो. हा दुसरा त्याच्यामध्ये होता की ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी जी असते ती कशामुळे होते, तर ऑक्सिडेशन होतं. कशाचं, डबल बॉन्डचं ऑक्सिडेशन व्होलॅटाइल ऍसिड्स अल्डिहाइड्स कीटोन्स मध्ये होतं, त्याच्यामुळे रॅन्सिड होते. सिम्पली आपण असं लक्षात ठेवू शकतो. आता पुढचा जो आस्पेक्ट आपल्याला बघायचा आहे याच्यामध्ये, तर त्याच्यात लिपिड्स म्हणजे काय ते बघायचंय. व्हॉट आर लिपिड्स, अगोदर आपल्याला लिपिड्स म्हणजे काय ते बघावं लागेल. त्याची मी एक फिगर दाखवतो. आता ट्रायग्लिसराइड्स आणि ग्लिसरॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि ग्लिसरॉल म्हणजे काय. आता ग्लिसरॉल म्हणजे हा मॉलिक्यूल इथं जो लिहिलेला आहे, हा जो मॉलिक्यूल आहे ग्लिसरॉल, तिथं OH ग्रुप दाखवले पाहिजे. हा एक OH ग्रुप आहे, हा दुसरा OH ग्रुप आहे, हा तिसरा OH ग्रुप म्हणजे आहे CH2OH, CHOH, CH2OH. हा ग्लिसरॉल मॉलिक्यूल आहे. हा दिस इज ग्लिसरॉल. आणि हा जो दाखवला आहे हा ऍसिडचा मॉलिक्यूल असतो आपला, जसा RC डबल बॉन्ड OOH. फक्त इथं असं दाखवलंय की हा अल्किल ग्रुप आहे, तो मोठा आहे, लॉंग चेन आहेत, म्हणून त्यांना आपण फॅटी ऍसिड्स असं म्हणतो, ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असेल, अनसॅच्युरेटेड असेल. तर याचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं, when glycerol and long chain fatty acids combine they will form ester. आता इथं काय झालं, हा H आणि हा OH, हा H आणि हा OH, हा H आणि OH, हे काय तयार झालं इथं, इस्टर्स तयार झाले. CH2O, CHO, CH2O आणि पुढे असं मग CO, CH2O, C डबल बॉन्ड O, R हा मोठा लॉंग चेन आहे म्हणून आपण. आता ह्या जो मॉलिक्यूल तयार झाला यालाच म्हणतात ट्रायग्लिसराइड. ट्रायस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ हायर फॅटी ऍसिड्स, दीज आर नथिंग बट ट्रायग्लिसराइड्स. त्यांनाच आपण ऑइल्स किंवा फॅट्स म्हणतो. आता फॅट्स आणि ऑइल्स मध्ये काय डिफरन्स आहे ते आपण बघू. फॅट्स जे असतात जे सॉलिड असतात, फॅट्स इथं दिलेले आहेत, ऑइल्स आणि फॅट्स, त्यांच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत, तर तो डिफरन्स आपण बघू. काय डिफरन्सेस आहेत. आता ऑइल्स आणि फॅट्स मध्ये मेन डिफरन्स जो आहे, म्हणजे आपल्याला समजली रिॲक्शन ट्रायग्लिसराइड्स कसे तयार होतात. ट्रायग्लिसराइड्स केव्हा तयार होतात, जेव्हा ग्लिसरॉल असेल, तो हायर फॅटी ऍसिड जे असतील, म्हणजे ज्यांच्यामधला जो अल्किल ग्रुप आहे RCOOH मधला अल्किल ग्रुप हा लॉंगर असतो, ते त्यांना फॅटी ऍसिड्स म्हणतात. फॅटी म्हणजे मोठे आहेत ते खूप. तर ते फॅटी ऍसिड जर सॅच्युरेटेड असतील, फॅटी ऍसिड जर सॅच्युरेटेड असतील, तर आपण जर इथं सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड घेतले, सॅच्युरेटेड असतील, तर ते जे ट्रायग्लिसराइड त्याचं तयार होईल. ट्रायस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, दीज आर नोन ॲज फॅट्स, त्यांना आपण फॅट्स असं म्हणतो. आणि जर ते अल्किल ग्रुप जे असतील ते अनसॅच्युरेटेड असतील, त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड्स असतील, तर त्याचा जो ट्रायस्टर तयार होणार आहे, ट्रायग्लिसराइड्स तयार होणार. सो ट्रायस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आर नोन ॲज ऑइल्स. तर ते ऑइल्स आहेत. आणि ट्रायस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आर नोन ॲज फॅट्स. आता दोघींमधला एक डिफरन्स हा आहे की याच्यामधले जे फॅटी ऍसिड्स असतात ते सॅच्युरेटेड असतात फॅट्समध्ये, आणि ऑइल्स मधले फॅटी ऍसिड जे असतात ते अनसॅच्युरेटेड असतात. हा एक डिफरन्स आहे. दुसरा डिफरन्स आहे रूम टेम्परेचरला फॅट जो असतो तो सॅच्युरेटेड असल्यामुळे तो त्याचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर क्लोज पॅकिंग असतं खूप. क्लोज पॅकिंग सॅच्युरेटेड असल्यामुळे क्लोज पॅकिंग असेल, इथं दाखवले. तर क्लोज पॅकिंग असल्यामुळे तो सॉलिड असतो रूम टेम्परेचरला, क्लोज पॅकिंग जास्त असतं. तर आपण ऑइलचं जर घेतलं म्हणजे ट्रायस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, तर तिथं हे डबल बॉन्ड जे असतात, हे डबल बॉन्डचं कन्फिगरेशन असतं. इथं सिस कन्फिगरेशन दाखवलंय, एका साईडला हायड्रोजन ॲटम्स आहेत, ते इथं बेंड्स येतात.
इथं जे दाखवले इथं बेंड्स तयार होतात, त्याच्यामुळे त्यांच्यात क्लोज पॅकिंग होऊ शकत नाही. क्लोज पॅकिंग नाही झालं त्याच्यामुळे ते जे असतात ऑइल जे असतात ते लिक्विड असतात रूम टेम्परेचरला. हा एक मेन डिफरन्स. ऑइल्स आणि फॅट्समध्ये हा एक मेन डिफरन्स आहे. फॅट जे असतात ते ग्लिसरॉलचे रिॲक्शन सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स बरोबर तयार होऊन ते ट्रायस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असं आपण म्हणतो. आणि ऑइल जे असतात ते ट्रायस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत. फॅट्स हार्ड असतात, सॉलिड असतात रूम टेम्परेचरला, कारण त्यांच्यामध्ये क्लोज पॅकिंग जास्त असते. ऑइल्स जे असतात ते लिक्विड असतात रूम टेम्परेचरला, कारण त्यांच्यामध्ये क्लोज पॅकिंग नसते, कारण डबल बॉन्ड्स असतात. डबल बॉन्ड्समुळे किंग्स तयार होतात, म्हणजे बेंड्स तयार होतात, त्याच्यामध्ये लिक्विड असतात. तर हा झाला त्यांच्यामधला डिफरन्स जो आपण बघितला त्याच्यात. आता दुसरे फॅट्स आणि ऑइल्स आपण बघितलं. ट्रान्स फॅट्स म्हणून एक प्रकारचं हे आहे. ट्रान्स फॅट्स म्हणजे काय असतं ते पण आपण समजून घेऊ. ट्रान्स फॅट म्हणजे काय. आता बघा इथं सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स तुम्हाला माहिती आहेत, जे मी इथं वरती दाखवले आहेत, हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स यांच्यामध्ये अनसॅच्युरेशन आहे, म्हणजे डबल बॉन्ड्स आहेत. तर जो नॅचरल अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात नॅचरली, तर त्यांचं कन्फिगरेशन जर आपण बघितलं, कन्फिगरेशन म्हणजे डबल बॉन्डचं जे कन्फिगरेशन असेल त्याच्यामध्ये, तर ते कन्फिगरेशन जे असेल तर ते कसं असतं, सीस असतं. सो नॅचरल कन्फिगरेशन इज सीस. त्यांचं नॅचरल कन्फिगरेशन जे आहे ते सीस आहे. म्हणजे जे हा डबल बॉन्ड असेल, याला जे हायड्रोजन ॲटम्स अटॅच आहे ते एकाच साईडला आहे, म्हणजे सीस आहे. आता ट्रान्स फॅट जे असतात इथं दाखवले खाली, ट्रान्स फॅटमध्ये काय होतं, हे कन्फिगरेशन ट्रान्स होऊन जातं. आता इथं बघा तुम्ही, हे जर डबल बॉन्ड दाखवलं इथं एक हायड्रोजन इथं वरती आहे, एक हायड्रोजन खाली आहे, म्हणजे याचं कन्फिगरेशन काय झालं, ट्रान्स झालं. तर यांना म्हणतात ट्रान्स फॅट्स, म्हणजे जे ट्रायस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स हॅव्हिंग ट्रान्स कन्फिगरेशन. नॅचरली जे असतं त्यांचं सीस असतं. आता नॅचरली सीस असतं, मग ट्रान्स का होतं, तर ते जेव्हा आपण हायड्रोजिनेशन करतो, म्हणजे आपल्याला जे ऑइल जे असतं, आपण जे तूप बनवायची प्रक्रिया जी असते, जे आपण फॅट्स बनवतो, जे व्हेजिटेबल ऑइल्स पासून फॅट बनवतो, वनस्पती घी ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यात काय करतो, हा जो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असेल, अनसॅच्युरेटेड ट्रायग्लिसराइड्स असतील, त्याच्यात आपण H2 टाकतो, हायड्रोजन टाकतो. हायड्रोजिनेशन टाकल्यानंतर जे सगळे अनसॅच्युरेशन आहे त्याचं ते निघून सॅच्युरेटेड बनून जातं. तर जो आपण पूर्ण कम्प्लीट हायड्रोजिनेशन जर त्याचं केलं तर जो प्रॉडक्ट मिळणार आहे त्याची शेल्फ लाईफ कमी असते, त्याची टेस्ट पण नसते एवढी. ती टेस्ट वाढवण्यासाठी, प्लेजरेबल टेस्ट येण्यासाठी किंवा शेल्फ लाईफ असं एकदम रवेदार लागतं ते, असं लागण्यासाठी ते जे मॅन्युफॅक्चरर्स असतात ते काय करतात, पार्शल हायड्रोजिनेशन करतात. म्हणजे कम्प्लीट हायड्रोजिनेशन होऊ देत नाही, पार्शल हायड्रोजिनेशन करतात. पार्शल हायड्रोजिनेशनमुळे काय होतं, तर ते जे नॅचरल काही जे अनसॅच्युरेशन असतात ते तसेच राहतात, पण त्यांचं कन्फिगरेशन बदलून जातं. सीजचं कन्फिगरेशन ट्रान्समध्ये होऊन जातं. आणि ट्रान्स फॅट जे असतात, ते ट्रान्स फॅट जे असतं ते डिफिकल्ट टू मेटाबोलाइज असतात, म्हणजे ते मेटाबोलाइज होत नाही लवकर, आणि फॅटी टिश्यूज डिपॉझिट होतात, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल ज्याला म्हणतो आपण, डिपॉझिशन ऑफ कोलेस्ट्रॉल इन ब्लड वेसल्स, त्याच्यामुळे इन्क्रीज रिस्क ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज असते. म्हणजे ट्रान्स फॅट जेवढे जास्त खाणार तुम्ही, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज तुम्हाला होईल याची जास्त शक्यता असते. तर हे ट्रान्स फॅट्स आहेत. आता याच्यात पुढचं आहे ओमेगा 3 म्हणजे काय, आणि आपल्याला अँटीऑक्सिडंट्स बघायचे, दोन राहिलेले त्याच्यात. ओमेगा 3, व्हॉट इज ओमेगा 3?
आता हा जो ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे, फॅटी ऍसिड तुम्हाला माहिती आहे, हा अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आहे, COOH ग्रुप आहे आणि इकडे हा अल्किल ग्रुप आहे मोठा एवढा जो दाखवला तो. आता ओमेगा म्हणजे लास्ट कार्बन ॲटम जो तो, दिस इज लास्ट कार्बन ॲटम, इट इज नोन एज ओमेगा. ओमेगा कार्बन ॲटम. हा ओमेगा पासून हा पहिला झाला, सेकंड झाला, थर्ड झाला. थर्ड आणि फोर्थ याच्यामध्ये जर डबल बॉन्ड असेल तर त्याला म्हणतात ओमेगा 3 फॅटी ऍसिड, आणि हाच डबल बॉन्डची पोझिशन 6 वर असेल तर ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स. असे दोन प्रकारचे फॅटी ऍसिड्स आहेत, ओमेगा 3 आणि ओमेगा 6. हे नॅचरल जे फॅटी ऍसिड्स असतात त्यांच्या कॅटेगरीज आहेत. आता ओमेगा 3 फॅटी ऍसिड जो असतो, दोघींमधला डिफरन्स, ओमेगा 3 फॅट जे असतात ते आपल्याला HDL जो असतो म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल, म्हणजे त्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात, त्याची लेवल वाढवतो. HDL जेवढा वाढला तेवढं चांगलं असतं, हार्ट रिस्क होत नाही. आणि ओमेगा 6 जो असतो तो हाय ब्लड प्रेशर वगैरे तो वाढवतो, म्हणजे हा बॅड कोलेस्ट्रॉल वाढवतो. तो आपल्याला महत्वाचा कोणता आहे, ओमेगा 3. ओमेगा 3 कुठे जास्त मिळतो, अक्रोड असतात, वॉलनट्स, जवस असते, फ्लॅक्स असतात, तुळशीचे बीज असतात, चाय सीड्स आपण म्हणतो, सोयाबीन्स असतात, कॉड लिव्हर ऑइल असतात, त्याच्यामध्ये ओमेगा 3 भरपूर असतात. आता पुढचे जे आहेत ते अँटीऑक्सिडंट्स. व्हॉट आर अँटीऑक्सिडंट्स? आता आपण बघितलं की ऑक्सिजनच्या सप्लायमध्ये जर फूड आलं तर त्याचं ऑक्सिडेशन होतं, ऑइल्स आणि फॅट्स असतील तर त्याचं स्पॉइलेज होतं. ते आपल्याला टाळायचं असेल तर आपण अँटीऑक्सिडंट्स वापरतो. अँटीऑक्सिडंट्स इज अ सबस्टन्स दॅट डिलेज the oxidation or slows down the rate of oxidation of food stuff. जे स्पॉइलेज आपल्याला टाळायचं असेल त्याच्यासाठी आपण हे अँटीऑक्सिडंट्स वापरतो. त्याच्यात एक दिलेला आहे BHT, ब्युटिलेटेड हायड्रॉक्झिटोलिन, हा एक कंपाऊंड आहे BHT. आता याला BHT काय म्हणतात, ब्युटिलेटेड, जे टर्चरी ब्युटिल ग्रुप आहे इथं 2, आणि हायड्रॉक्झी हे OH ग्रुप आहे, टोलिन, ब्युटिलेटेड हायड्रॉक्झिटोलिन असा तो कंपाऊंड आहे. हा एक आहे अँटीऑक्सिडंट म्हणून आपण त्याला वापरतो. आणि दुसरा जो तो टोकोफिरॉल म्हणजे व्हिटॅमिन E, हा दुसरा आहे. हा व्हिटॅमिन E आहे टोकोफिरॉल, याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे आपल्याला. तर एवढं आपले फूड केमिस्ट्रीमध्ये एवढे टॉपिक्स आपण कन्सिडर केले. आता पुढचे जे आहे त्याच्यामध्ये मेडिसिनल केमिस्ट्री अँड क्लिन्झिंग एजंट्स ते आपण बघू. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ सेकंड पार्ट आपण बघतोय. फर्स्ट पार्टमध्ये आपण फूड केमिस्ट्री बघितलं त्याच्यामध्ये डिटेल. दुसऱ्या पार्टमध्ये आपण मेडिसिनल केमिस्ट्री याच्यावर फोकस करणार आहोत आणि काही क्लिन्झिंग एजंट्स आहेत, डिटर्जंट्स, सोप्स वगैरे ते काय असतं ते बघू. सो मेडिसिनल केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री आपण जेव्हा स्टडी करतो तर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या डोक्यामध्ये जो शब्द येतो मेडिसिन म्हणजे काय. सो व्हॉट इज मेडिसिन? मेडिसिन म्हणजे असा सबस्टन्स जो केमिकल असतो. जे ड्रग्ज आपण यूज करतो विच आर केमिकल्स. ही केमिकल्स or chemical substances which are used to cure disease, safe to use, जे सेफ असतात आणि त्यांची टॉक्झिसिटी जी असते ती निग्लिजिबल असते, which have negligible toxicity and they do not cause addiction. These are called medicines. हे असे सबस्टन्स आहेत जे आपण घेतल्यानंतर ते डिसीज जो असेल तो क्युअर करतात, जे वापरण्यासाठी सेफ असतात आणि त्यांची टॉक्झिसिटी निग्लिजिबल असते, त्यांच्यामुळे काही व्यसन जुळत नाही आपल्याला, म्हणजे ॲडिक्शन नाही होत त्याचं. म्हणजे एखादा ड्रग घ्यायला लागला तर ते सपोज एखादी गोळी घेतली ती नाही घेतली तर त्याला असं तडफड होणार नाही, म्हणजे ॲडिक्शन नाही होणार. ती सिम्पल साधी मेडिसिनची डेफिनेशन आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे ड्रग्ज आहेत मेडिसिन्समध्ये, ॲनाल्जेसिक्स अँड अँटीपॅरेटिक्स असे आहे. त्याच्यानंतर अँटीमायक्रोबियल जे आहेत, दोन टाईपचे ड्रग्ज आपल्या सिलेबसला आहेत. ड्रग्ज म्हणजेच मी आता जे सांगितलं मेडिसिन्स. आता यांचा आपण अगोदर अर्थ समजून घेऊ. ॲनाल्जेसिक्स अँड अँटीपॅरेटिक्स, त्याच्यामध्ये ॲस्प्रिन दिलेली आपल्या सिलेबसला.
अँटीमायक्रोबियल स्केल आपण नंतर येऊ. सो ॲनाल्जेसिक असा शब्द आहे, त्याच्यावर आपण थोडंसं फोकस करू. ॲनाल्जेसिक्स आणि अँटीपायरेटिक्स म्हणजे काय, मी तुम्हाला सांगतो. इथं असा शब्द आहे ॲनाल्जेसिक. त्या शब्दाची जर आपण फोड केली, अल्जेसिक असं त्याचा अर्थ होतो, बरोबर. आता अल्जेसिस, जिथं अल्जेसिक वापरला आहे, पण हा ग्रीक वर्ड जो आहे अल्जेसिस असा शब्द आहे, तिथून तो अल्जेसिक शब्द आलेला आहे. याचा अर्थ आपण सिम्पली इथं घेऊ तर तो पेन असा आपण कन्सिडर करतो. अल्जेसिक म्हणजे काय, सिम्पली पेन. अन म्हणजे काय, नॉट, ते प्रेफिक्स लावलेले आहे. याचाच अर्थ ॲनाल्जेसिक्स म्हणजे असे ड्रग्ज जे द केमिकल सबस्टन्सेस यूज टू रिलीव्ह पेन. ॲनाल्जेसिक्सचा अर्थ काय झाला मग, केमिकल सबस्टन्सेस used to relieve pain, ना ॲनाल्जेसिक्स असं म्हणतो. ठीक आहे. आता याच्यात आपल्याला दुसरा जो दिलेला आहे इथं, ॲनाल्जेसिक्स आणि अँटीपायरेटिक्स. ॲनाल्जेसिक्सचा अर्थ तुम्हाला समजला, ज्या गोळ्या, ज्या ड्रग्स, जे केमिकल सबस्टन्सेस आपण घेतल्यानंतर आपला पेन जो असेल तो बंद होऊन जातो, जे पेन रिलीव्ह होऊन जातो, त्यांना ॲनाल्जेसिक्स असं म्हणतात. आणि अँटीपायरेटिक्स, अँटीचा अर्थ विरुद्ध, पायरेटिक्सचा अर्थ काय, आता पायर असा शब्द आहे इंग्लिशमध्ये, एक शब्द येतो आपण फायर असं म्हणतो. फायरचा अर्थ होतो फायर. फायरचा अर्थ इथं आपल्या इथं असं होईल तर टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे कोणतं, बॉडी टेम्परेचर. अँटीपायरेटिक्सचा अर्थ पण तुम्हाला समजला असेल की अँटी म्हणजे त्याच्या विरुद्ध काम करणारा, टेम्परेचर वाढल्यानंतर टेम्परेचर कमी करणारे जे काही ड्रग्ज असतात त्यांना अँटीपायरेटिक्स म्हणजेच ताप उतरवणारे ड्रग्ज. साध्या अर्थामध्ये, साधा अर्थ याचा जर घेतला आपण, ॲनाल्जेसिक्स म्हणजे काय, ॲनाल्जेसिक्स म्हणजे पेन रिलीव्हर, आणि अँटीपायरेटिक्स म्हणजे काय, ताप उतरवणारे ज्या ड्रग्ज असतात त्यांना आपण अँटीपायरेटिक्स असं म्हणतो. फिवर जो आलेला असेल, टेम्परेचर केव्हा राईज होतं, जेव्हा फिवर येतो आपल्याला, ते अँटीपायरेटिक असतात. आपल्याला आता सिलेबसमध्ये अँटीपायरेटिक्स ॲनाल्जेसिक्स मध्ये जे दिलेलं आहे ते आता कोणते आहेत, ॲस्प्रिन दिलेली, पॅरासिटामॉल आणि ॲस्प्रिन. आपण अगोदर ॲस्प्रिन बघू, ॲस्प्रिन काय असते. आता ॲस्प्रिन काय आहे, इथं स्ट्रक्चर दिलेलं ॲस्प्रिनचं. आता ॲस्प्रिन म्हणजे काय, इथं हा COH ग्रुप आहे इथं, आणि हा OCOCH3 ग्रुप आहे. म्हणजे असं कॉमन नेम जर आपण कन्सिडर केलं तर ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड असं नाव होतं. त्याचं नाव काय आहे, ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. दिस इज ॲस्प्रिन. आता या नावाची पण एक, हे नाव कसं तयार झालं याचं पण आपल्याला ॲनालिसिस करता येईल, की ए जो आहे हा ॲसिटिलचा आहे, आणि याच्यामध्ये हा जो ग्रुप आहे तो ॲसिटिल आहे. सॅलिसिलिक ॲसिड कसा तयार होतो ते सांगतो मी. हा जो ग्रुप आहे ॲसिटिल ग्रुप आहे, त्याच्यामुळे ए मध्ये ॲसिटिल आहे. हा SPIR जो आहे तो स्पिरिया प्लांटचा जो आहे, स्पिरिया प्लांट. इन जो आहे तो सफिक्स आहे.
जे नाव कसं तयार झालंय ते पण आपल्याच. आता याचा कॉमन नेम मी आत्ताच सांगितलं, ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड. त्याचा कॉमन नेम आहे. याचा आयपॅक नेम आपल्याला सांगता येईल. आता हा बेंझोइक ऍसिड आहे. बेंझोइक ऍसिडच्या दुसऱ्या याला ऍसिटॉक्सी ग्रुप आहे, म्हणून याचं नाव येईल. फर्स्ट कार्बन ॲटम कन्सिडर केला, सेकंड 2 ऍसिटॉक्सी बेंझोइक ऍसिड असं त्याचं नाव. ते ॲस्प्रिन आहे. आता इथं ॲस्प्रिनचं स्ट्रक्चर आपण बघितलं. फॉर्मेशन ऑफ ॲस्प्रिन कसं असतं ते पण मी तुम्हाला सांगतो. आता फॉर्मेशन तो तयार कसा होणार आहे. आता सॅलिसिलिक ऍसिडचं स्ट्रक्चर इथे दाखवलंय, माझं दिसतोय. हा सॅलिसिलिक ऍसिड आहे. सॅलिसिलिक ऍसिड COH ग्रुप आहे आणि सेकंड याला OH ग्रुप आहे, त्याला सॅलिसिलिक ऍसिड असते. ह्याच्यामध्ये जर आपण ऍसिटिक अनहायड्राइड टाकलं, इथे दाखवलं ऍसिटिक अनहायड्राइड, इथं काय होतं, हा OH चा H जो आहे तो COCH3 ग्रुपने रिप्लेस होतो, म्हणजेच ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो, म्हणून याला म्हणतो आपण ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड, त्यालाच ऍस्प्रिन असं म्हणतो. तर हे फॉर्मेशन आहे, ऍस्प्रिन कसं फॉर्म होतो. आता ऍस्प्रिनचे युजेस काय काय आहेत आपण सांगितले मागे. त्याचे युजेस काय काय, तर काय काय युजेस आहेत. ऍस्प्रिन ॲनाल्जेसिक आहे. आपण हे बघतोय ॲनाल्जेसिक अँटीबायोटिक्स, त्याच्यामध्येच बघतोय ऍस्प्रिन जो आहे तो ॲनाल्जेसिक आहे, अँटीपायरेटिक आहे, अँटी इन्फ्लेमेटरी पण आहे. म्हणजे काही सूज वगैरे आली असेल तर ती सूज कमी करण्यासाठी पण आपण ॲस्प्रिनचा यूज करतो. म्हणजे पहिला यूज ॲनाल्जेसिक, पेन रिलीवर आहे. अँटीपायरेटिक, इट कंट्रोल्स फीवर और लोअर्स द बॉडी टेम्परेचर बाय एक्सेसिव्ह स्वेटिंग. इट इज यूज्ड ॲज अन अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग, सूज उतरवण्यासाठी. आणि प्लेटलेट इनिबिशन, म्हणजे जे फंक्शन असतं प्लेटलेट फंक्शन, ते इनिबिट करण्याचं पण फंक्शन असतं त्याचं, म्हणून अँटी ब्लड क्लॉटिंग फंक्शन पण येत असतं. म्हणजे रक्त जर गोठत असेल तर ते रक्त गोठवण्याची प्रक्रिया, त्याला क्लॉटिंग असं म्हणतो, ब्लड क्लॉटिंग, तर त्याच्या विरुद्ध काम करतो, म्हणून त्याला अँटी ब्लड क्लॉटिंग असं म्हणतो. म्हणजे जिथं हार्ट अटॅक ज्या पेशंट्सला येतो तिथं ब्लड क्लॉट झालेलं असेल तर त्यांना ते अँटी ब्लड क्लॉटिंग ड्रग्ज लागतात, तर तिथं त्याचा यूज होतो. तर एवढे ॲस्प्रिनचे युजेस आहेत. आता दुसरा जो दिलाय पॅरासिटामॉलचं स्ट्रक्चर आपण बघू. पॅरासिटामॉल काय आहे, तर ते पॅरासिटामॉलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे इथे. तर आपल्याला फक्त सिलेबसमध्ये स्ट्रक्चरच दिले पॅरासिटामॉलचं. हे 2 ड्रग्स आपल्या सिलेबसला आहे. हा पण पेन किलरच आहे, ज्याचे जे प्रॉपर्टीज आहेत ॲस्प्रिन सारख्याच प्रॉपर्टीज आहेत, सिमिलर प्रॉपर्टीज. आता दुसऱ्या टाईपचं आपल्याला हे बघायचं आहे, अँटीमायक्रोबियल्स ज्यांना म्हणतो आपण. अँटीमायक्रोबियल्स म्हणजे काय. अँटीमायक्रोबियल्स म्हणजे सबस्टन्सेस, जे केमिकल सबस्टन्सेस असतील, जे आपण जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना किल करण्यासाठी, आयदर किल करू शकतो किंवा त्यांची ग्रोथ प्रिव्हेंट करण्यासाठी. सो अँटीमायक्रोबियल्स आर दी सबस्टन्सेस, नॅचरल असतील किंवा आर्टिफिशियली प्रिपेअर्ड असतील, त्यांचा यूज काय आहे तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल करायचे किंवा त्यांची ग्रोथ सप्रेस करायची. तर त्याच्या पद्धतीने त्याचं आपण क्लासिफिकेशन केलं, अँटीसेप्टिक्स, डिसइन्फेक्टंट्स
हे अँटीबायोटिक्स, असे 3 क्लासेस आहेत. आता तिघींमध्ये काय फरक आहे? अँटीसेप्टिक्स आणि डिसइन्फेक्टंट जे आहेत ते त्यांचे एक्झाम्पल्स पण आपण बघू. आता हे आपल्या दोघींनी याच्यावर फोकस करू अगोदर, नंतर अँटीबायोटिक्स करू. अँटीसेप्टिक्स आणि डिसइन्फेक्टंट्स दोघींच्या मध्ये केमिकल सबस्टन्स आपण यूज केला. अँटीसेप्टिक्स मध्ये जे आहे ते लिव्हिंग टिश्यूजला आपण अप्लाय करू शकतो, म्हणजे जिथं आपल्याला कट झालं असेल, काही वुंड्स असेल, अल्सर असेल, डिसीज स्किन सरफेस असेल, तर त्याच्यावर आपण अँटीसेप्टिक्स अप्लाय करू शकतो. डिसइन्फेक्टंट जे आहेत ते लिव्हिंग सेल्सला अप्लाय करू शकत नाही. दोघे अँटीमायक्रोबियल्स आहेत. अँटीसेप्टिक मध्ये जे सोल्युशन असतं ते लेस कॉन्सन्ट्रेटेड असतं, डिसइन्फेक्टंट मध्ये जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतं. त्याच्यामुळे लिव्हिंग सेल्सला आपण डिसइन्फेक्टंट्स वापरत नाही. त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत अँटीसेप्टिक्स आणि डिसइन्फेक्टंटचे. आता इथं दिलेले आहेत. क्लोरोझायलेनॉल आहे, 2,4,6 ट्रायक्लोरोफिनॉल, थायमॉल, पॅराक्लोरो ऑर्थोबेन्झिल फिनॉल. जनरली मी एक सपोज एक्झाम्पल सांगितलं, दोन याच्यामधला काय फरक आहे. फिनॉल आपण घेतला, फिनॉल 0.2% सोल्युशन ऑफ फिनॉल असेल तर ते अँटीसेप्टिक असतं, आणि तेच आपण 1% सोल्युशन घेतलं फिनॉलचं तर ते डिसइन्फेक्टंट असतं. जे कॉन्सन्ट्रेशन तुम्ही वाढवलं ते डिसइन्फेक्टंट म्हणून यूज होतं. डिसइन्फेक्टंट जेव्हा सबस्टन्स यूज होतो तो लिव्हिंग सेल्सवर अप्लाय होत नाही. आता दुसरं मी अँटीसेप्टिकचं एक्झाम्पल देतो, जे आपण डेली याला वापरतो, डेटॉलला तुम्ही वापरता. तर डेटॉलमध्ये काय असतं, डेटॉलमध्ये क्लोरोझायलेनॉल इथं दिलेलं स्ट्रक्चर आणि टर्पिनिऑल या दोघींचं मिक्सचर असतं. क्लोरोझायलेनॉल जे असतं 4.8%, टर्पिनिऑल 9.9%. सोल्युबल सॉल्वंटमध्ये त्याचं मिक्सचर असतं. आयोडीन असेल 2 to 3% आयोडीन सोल्युशन आपण वापरतो अल्कोहोल आणि वॉटरमधलं, टिंक्चर आयोडीन म्हणतो त्याला, ते पण अँटीसेप्टिक आहे. आयडोफॉर्म आहे जी पावडर आपण वापरतो, अँटीसेप्टिक पावडर. बोरिक ॲसिड, डायल्यूट सोल्युशन ऑफ बोरिक ॲसिड, माइल्ड अँटीसेप्टिक फॉर आईज असतं. हायड्रोजन परऑक्साईड आपल्याला माहिती, हे सर्व अँटीसेप्टिक्स आहे. आणि डिसइन्फेक्टंट जे आहेत तुम्ही आता सांगितलं, फिनॉलचं कॉन्सन्ट्रेशन वाढून द्या, डिसइन्फेक्टंट. क्लोरीन, फिनॉल, सल्फर डायऑक्साईड आहे, फॉर्मॅल्डिहाइड आहे, 10% सोल्युशन ऑफ फॉर्मॅल्डिहाइड, बॅक्टेरिया किल करण्यासाठी आपण इथे यूज करतो. ते अँटीसेप्टिक्स आणि डिसइन्फेक्टंट्स आहेत. आता आपल्याला अँटीबायोटिक्स असा एक शब्द प्रयोग आहे. अँटीबायोसिसचा अर्थ आहे, आता अँटीबायोटिक हा शब्द जिथून आला, हा जो वर्ड आहे अँटीबायोटिक, असा शब्द आहे अँटीबायोसिस. याचा अर्थ होतो लाईफ अगेन्स्ट लाईफ, लाईफ अगेन्स्ट लाईफ. याचा अर्थ काय, जे केमिकल सबस्टन्सेस मायक्रो ऑर्गॅनिझम्सने तयार झालेले आहेत, त्यांच्यापासून आपण तयार केलेत, तेच केमिकल सबस्टन्सेस दुसरे मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किल करण्यासाठी किंवा त्यांची ग्रोथ सप्रेस करण्यासाठी वापरले जातात. त्यांनाच अँटीबायोटिक्स असं म्हणतात. केमिकल सबस्टन्सेस प्रिपेअर्ड होली फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स और पार्टली, आता आपण आर्टिफिशियली पण तयार करू शकतो ते केमिकल सबस्टन्सेस. ते दुसऱ्या एका जीवापासून तयार केलेले सबस्टन्सेस दुसऱ्या जीवाच्या विरुद्ध वापरले जातात, म्हणून त्यांना म्हणतात लाईफ अगेन्स्ट लाईफ, अँटीबायोसिस हा शब्द तिथून आलेला आहे. आता अँटीबायोटिक्स आपल्याला बघायचे आहेत. आता याचं क्लासिफिकेशन आपण बघू. त्याच्यामध्ये जनरली इथं एक्झाम्पल्स दिलेले आहेत पुस्तकात आपल्या. तर एक्झाम्पल्स घेण्या अगोदर मी तुम्हाला एक त्याचं जनरल क्लासिफिकेशन सांगून देतो. दोन प्रकारचे आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो, बुक्समध्ये नाही आपल्या, पण मी सांगतो तुम्हाला. अँटीबायोटिकचे जनरली म्हणजे त्याची ऍप्लिकेशन कसं त्याच्यावर पण त्याचं क्लासिफिकेशन करता येतं आपल्याला, आणि ते त्यांचं फंक्शन काय त्याच्यावर बेस्ड त्यांचे दोन प्रकार आहेत. बॅक्टेरिसाइडल आहे, बॅक्टेरिसाइडल, आणि बॅक्टेरियोस्टॅटिक. म्हणजे सायडल म्हणजे काय, सुसाइड म्हणतो आपण. सुसाइड म्हणजे काय, किल करणे.
जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल करतात ते बॅक्टेरिसिडल असतात. आणि जे ग्रोथ सप्रेस करतात फक्त स्टॅटिक म्हणजे काय थांबवतात फक्त ग्रोथ, ते बॅक्टेरियोस्टॅटिक असतात. तर जनरली असे आहेत. आणि डिपेंडिंग अपॉन त्यांची रेंज कशी आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाईड रेंज ऑफ व्हरायटीज किल करणारे असतील तर त्यांना म्हणतो आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. त्यांचा स्पेक्ट्रम कमी असेल म्हणजे कमी प्रकारचे जे जीवाणू असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ते किल करणारे असतील तर त्यांना नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतात. आणि त्याच्यापेक्षा अजून असतील तर एकदम कमी ज्यांचा स्पेक्ट्रम आहे खूपच, तर लिमिटेड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असं त्यांना म्हणतात. म्हणजे ते सिंगल ऑर्गॅनिझमच किल करू शकतात. तर असं पण त्याचं क्लासिफिकेशन असतं. तर आपल्याला बुकमध्ये जे एक्झाम्पल्स दिलेत आपण त्याच्यावर आता बघू. अँटीबायोटिक्स, आता इथं आपण एक्झाम्पल बघू. इथं सॅल्वर्सन चं स्ट्रक्चर दिलेलं आहे. पॉल एलरिच हा जो सायंटिस्ट होता, जर्मन सायंटिस्ट होता, बॅक्टेरियोलॉजिस्ट होता, त्याने हा कंपाऊंड डिस्कवर केला होता. आर्सेनिक बेस्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, त्याचे टॉक्झिसिटी कमी असेल म्हणून त्याने ते ट्रीटमेंटसाठी सिफिलिस जो आजार असतो त्याच्यासाठी त्याने हा तयार केला होता. आता याला त्याने पहिला जो सिंथेटिक अँटीबायोटिक कंपाऊंड आहे, सिंथेटिक आहे, जे लॅबमध्ये तयार केलेलं आहे, सॅल्वर्सन नाव दिलं त्याने. त्याच्यासाठी त्याला नोबेल प्राइज पण मिळालं. आता सॅल्वर्सनचा स्ट्रक्चर आणि ॲझोडाईज हा खाली जो दिलेला आहे वरती जो तो सॅल्वर्सन आहे आणि हा ॲझोडाईज दिलेला आहे. तर त्याने काय बघितलं, एलरिच जो होता, सिमिलॅरिटी बघितली त्याने सॅल्वर्सन आणि ॲझोडाईजचे. त्याचं फंक्शन जे आहे ॲझोडाईजचं ते पण अँटीबायोटिक असू शकतं, तर त्यांनी ते पण कंपाऊंड्स तयार केले. आता त्याच्यानंतर एक अजून एक प्रोटॅन्सिल आहे ड्रग, मी तुम्हाला दाखवतो इथं. हा प्रोटॅन्सिलचं ड्रग इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर प्रोटॉन्सिलचं कन्व्हर्जन सल्फानिलामाइड मध्ये होतं, जो खालचा जो दाखवला इथं. हा म्हणजे हे जे कंपाऊंड्स आहेत याचं कन्व्हर्जन, प्रोटॉन्सिलचं कन्व्हर्जन सल्फानिलामाइड मध्ये होतं. हा सुद्धा अँटीबायोटिक आहे. याच्यापासून त्यांनी सल्फा ड्रग्स पण तयार केले. म्हणजे हे स्ट्रक्चर जे आहे, याच्या पद्धतीचे जे काही स्ट्रक्चर्स असतील त्यांना सल्फा ड्रग्स असं म्हणतात. हे जे सल्फा ड्रग्स आहेत सल्फानिलामाइड सारखेच, तर ते पण मोस्ट इफेक्टिव्ह अँटीबायोटिक म्हणून आपण यूज करतो. ते एवढे आपल्याला सिलेबसला दिलेले आहेत. आणि पेनिसिलिन, क्लोरामफेनिकॉल त्याचं पण स्ट्रक्चर दिलेलं आहे. पेनिसिलिनचं स्ट्रक्चर दिलं आहे, क्लोरामफेनिकॉलचं स्ट्रक्चर दिलं. आता एक बुकमध्ये आपल्याला अजून एक सेक्शन दिलेला आहे, तो आजीबाईचा बटवा ज्याला म्हणतो आपण, ग्रँडमा रेमेडीज. जे काय आपण टर्मरिक, विंटर ग्रीन, सिनॅमॉन म्हणजे दालचिनी, क्लोव, लवंग असेल, सिट्रस फ्रुट्स असतील, आवळा वगैरे असेल, यांच्यामध्ये जे काय मेडिसिनल प्रॉपर्टीज होते यांचे स्ट्रक्चर्स पण दिलेले आहेत बुकमध्ये. तर त्या ट्रॅडिशनल नॉलेज ऑफ मेडिसिन मध्ये आपण येतं. आपल्याला आता दुसरा जो, हे झालं मेडिसिनल केमिस्ट्री. आता याच्यात आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे जे मी सांगितलं याच्यात, की ड्रग्स म्हणजे काय, मेडिसिन्स म्हणजे काय. मेडिसिन्स म्हणजे केमिकल सबस्टान्सेस जे डिसीज क्युअर करतात, सेफ असतात वापरण्यासाठी, यांच्यामुळे ॲडिक्शन होत नाही, त्यांची टॉक्झिसिटी खूप कमी असते. त्याच्यामध्ये आपण ॲनाल्जेसिक्स, अँटीपायरेटिक बघितले आणि अँटीमायक्रोबियल्स. ॲनाल्जेसिक अँटीपॅरेटिक्समध्ये काय बघितलं आपण, पॅरासिटामॉल आणि ॲस्प्रिन बघितले. अँटीमायक्रोबियल्समध्ये अँटीसेप्टिक्स आहेत, डिसइन्फेक्टंट्स आहेत, अँटीबायोटिक्स आहेत. अँटीबायोटिक्समध्ये पण मग आपण एक्झाम्पल्स बघितले. आता आपल्याला क्लिन्झिंग एजंट जे आहेत त्याच्यावर फोकस करायचं आहे.
फूड केमिस्ट्री आपण बघितलं. क्लिन्झिंग मटेरियल जे आहेत, क्लिन्झिंग मटेरियल्स म्हणजे काय ते आपल्याला क्लिन्झिंग मटेरियल्स कडे येऊ आपण. जे आपण सोप्स आणि डिटर्जंट्स वापरतो त्यांना क्लिन्झिंग मटेरियल्स असं म्हणतात, क्लिन्झिंग एजंट्स असं म्हणतात. Substances which are used to remove stain, dirt or clutter on surfaces. जे धुळीचे कण असतील, जे डाग असतील ते काढण्यासाठी आपण जे मटेरियल्स वापरतो त्यांना आपण क्लिन्झिंग एजंट्स म्हणतो किंवा क्लिन्झिंग मटेरियल्स म्हणतो. सोप्स आहेत, डिटर्जंट्स आहेत आणि मेकॅनिझम पण आपल्याला बघायचं आहे. आता सोप्स जे आहेत, सोप्स काय असतात ते आपण बघू अगोदर, ते कसे फॉर्म होतात. सोप्स म्हणजे काय, सोडियम और पोटॅशियम सॉल्ट्स ऑफ लॉंग चेन फॅटी ऍसिड्स. तिथे तुम्ही बघताय. आपण जर ऑइल आणि फॅट घेतला, आता ऑइल्स आणि फॅट्स तुम्हाला माहिती, ट्रायस्टर्स ऑफ ग्लिसरॉल म्हणजे CH2OH आपण घेतला, हा एक ग्लिसरॉल मॉलिक्यूल, आणि त्याच्यामध्ये 3 मॉलिक्युल्स फॅटी ऍसिडचे टाकले. फॅटी ऍसिड म्हणजे अल्किल ग्रुपची जी चेनची लेंथ असेल ती मोठी असेल, लॉंग चेन फॅटी ऍसिड्स. So when glycerol is treated with fatty acid, we get triesters of glycerol with fatty acids. त्यांनाच आपण ट्रायग्लिसराइड्स म्हणतो, म्हणजे ऑइल्स आणि फॅट्स. आता हा ऑइल आणि फॅटचा मॉलिक्यूल घेतला, याच्यामध्ये आपण NaOH मॉलिक्युल्स टाकले. सॅपोनिफिकेशन प्रोसेस म्हणतो आपण. दिस इज कॉल्ड सॅपोनिफिकेशन. म्हणजे हायड्रोलिसिस जशी असते, अल्कलाइन हायड्रोलिसिस. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ नॅचरल ऑइल्स अँड फॅट्स विथ NaOH or KOH is known as सॅपोनिफिकेशन. का, कारण की सोप तयार होतो म्हणून सॅपोनिफिकेशन. तर आता काय होणार आहे, NaOH टाकल्यामुळे हा जो आहे RCOO Na, याच्यातला Na जो आहे, आणि हे सगळे OH याला लागून जातील इथे, OH OH. म्हणजे हा जो आपल्याला मिळाला आहे हा सोप आहे. दिस इज सोडियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड. सोडियम सॉल्ट आहे हायर फॅटी ऍसिडचा सोडियम सॉल्ट, त्यालाच आपण सोप असं म्हणतो. आता ह्या सोपची जी आपण कशासाठी यूज करतो ते माहितीच आहे. आता याचं मेकॅनिझम कसं असतं ते पण आपण बघू. हार्ड वॉटर मध्ये सोप्स जर आपण यूज केले तर काय होतं ते आपण आता बघा. आता हा सोप घेतला, हार्ड वॉटर म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या पाण्यामध्ये सॉल्ट जास्त असतात, डिझॉल्व सॉल्ट्स असतात, आता कॅल्शियम आयन्स दाखवले, ते हार्ड वॉटर आहे. हार्ड वॉटर मध्ये काय असतं, जर आपण हा सोप घेतला, सोडियम स्टिरेट, सोडियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड घेतला, तर याची रिॲक्शन काय होते, इथं सोडियम आयन जे आहेत सॉल्ट सोपचे ते रिप्लेस होतात कॅल्शियम आयन्सने, म्हणजे कॅल्शियम स्टिरेट तयार होतो, सोडियम आयन्स मोकळून जातात, तर याला स्कम असं म्हणतात. हार्ड वॉटर मध्ये जे डिझॉल्व सॉल्ट्स असतात, जे कॅल्शियम सॉल्ट्स असतात, ते सोप मधले जे सोडियम आयन्स असतात त्यांची जागा घेऊन घेतात, रिप्लेस होऊन जातात, आणि त्याच्यामुळे हा स्कम तयार होतो. आता याच्यामुळे काय होतो, हा साबणाचा फेस होत नाही आणि डिझॉल्व होत नाही नीट व्यवस्थित. आता आपल्याला याच्यासाठी काय करावं लागेल, हे जर होऊ द्यायचं नसेल आपल्याला, म्हणजे आपण हार्ड वॉटर मध्ये जर सोप टाकले तर लवकर फेस होत नाही त्याचा, का, कारण की हे सोडियम आयन्स त्यांनी रिप्लेस करून टाकले. आपलं टास्क काय असेल, मग कॅल्शियम आयन्स रिमूव्ह करायचे असतील. आता आपल्याला कॅल्शियम आयन्स काढायचे असतील तर त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट आपण टाकतो, वॉशिंग सोडा precipitates the dissolved calcium salts as carbonate and help the soap action by softening the water. आपण जर वॉशिंग सोडा टाकला याच्यात Na2CO3 मध्ये, Na2CO3 टाकल्यानंतर हे जे कॅल्शियम आयन्स आहेत हे प्रेसिपिटेट होतात कॅल्शियम कार्बोनेट म्हणून, आणि त्याच्यामुळे जे जो सोपची ऍक्शन होत नव्हते हार्ड वॉटरवर ती होते. तर हे दिलेलं आहे आपल्याला.
आता आपल्याला दुसरे बघायचे ते सोप्स आपण बघितले, त्याच्यानंतर डिटर्जंट्स आहेत, मेकॅनिझम ऑफ क्लिन्झिंग पण बघायचं आहे. आता डिटर्जंट जे आहेत कटायनिक, अनायनिक, अनायनिक असतील, कटायनिक असतील किंवा नॉन आयनिक असतील. त्याचा एक एक्झाम्पलचा आपण चार्टच दिलेला आहे, चार्ट बघू आपण. आता इथं पहिलं जे दाखवलंय अनायनिक डिटर्जंट्स. अनायनिक डिटर्जंट्स म्हणजे काय? आता सोडियम दिसतोय तुम्हाला, तर सोडियम सॉल्ट्स ऑफ सल्फोनेटेड लॉंग चेन हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन आहे, सल्फोनेटेड आहे. सोडियम सॉल्ट्स ऑफ सल्फोनेटेड लॉंग चेन हायड्रोकार्बन्स और अल्कोहोल्स कसे असतात. हाऊसहोल्ड डिटर्जंट्स वगैरे जे आपण वापरतो ॲडिटिव्ह टूथपेस्टमध्ये एक्झाम्पल दिलेले, तर ते जनरली ते असतात अनायनिक डिटर्जंट्स. कटायनिक आपण जर बघितले, कटायनिक इथे दिसतात. कटायनिक डिटर्जंट्स काय असतात इथं. आता N प्लस आहे म्हणजे हा N इथं CH3 3 प्लस आहे, Br मायनस आहे. आता हा जो आहे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. कटायनिक डिटर्जंट्स आर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट्स हॅव्हिंग वन लॉंग चेन अल्किल ग्रुप. इथं अल्किल ग्रुप दिसतो तो लॉंग चेन आहे, म्हणजे 3 हे, चौथा हा आणि हा अनायन आहे. तर कटायन कोणत्या याच्यामध्ये N प्लस आहे. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट्स असतात, त्याच्यामध्ये एक अल्किल ग्रुप लॉंग चेन असतो. हा जो दाखवला लॉंग चेन आहे, म्हणून त्यांना म्हणतो आपण कटायनिक डिटर्जंट्स आर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट्स हॅव्हिंग वन लॉंग चेन अल्किल ग्रुप. आणि जे नॉन आयोनिक दाखवलेत, नॉन आयोनिक मध्ये आपण इथे एक पहिलं जसं आपण बघितलं ईस्टर दाखवलेला आहे. नॉन आयोनिक डिटर्जंट्स ईस्टर्स ऑफ पॉलिथिन. आता हा जो इथे दाखवलेला आहे पॉलिथिलीन ग्लायकॉल आहे, हा ईस्टर आहे, पॉलिथिलीन ग्लायकॉल आणि लॉंग चेन फॅटी ऍसिड, इकडचा फॅटी ऍसिड. म्हणजे एकतर ईस्टर्स असतील, पॉलिथिलीन ग्लायकॉल आणि लॉंग चेन फॅटी ऍसिडचा, किंवा इथर असेल. इथर कोणाचा? नॉन आयोनिक डिटर्जंट्स मे बी इथर्स ऑफ पॉलिथिलीन ग्लायकॉल, पॉलिथिलीन ग्लायकॉल आणि अल्किल फिनॉल, म्हणजे अल्किल आहे आणि हा फिनॉल आहे, OH होता इथं, तर याचा इथर तयार झाला. सो नॉन आयोनिक डिटर्जंट्स मे बी esters of polyethylene glycol and long chain fatty acids or ethers of polyethylene glycol with alkyl phenol. हे आपल्याला दिलेलं आहे सोप्स आणि डिटर्जंट्स मध्ये. आता क्लिन्झिंग ऍक्शन काय असते ते आपल्याला शेवटचा पार्ट याच्यात बघायचा आहे. व्हॉट इज क्लिन्झिंग ऍक्शन. मेकॅनिझम ऑफ क्लिन्झिंग. आता क्लिन्झिंग ऍक्शन कशी होते इथं मी दाखवलेलं आहे. आता जेव्हा सोप असेल किंवा डिटर्जंट्स असतील, तर त्याचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण सोपचं, मॉलिक्युल ऑफ सोप, तर त्याचे दोन पार्ट्स असतात. आता हा जो दाखवला आहे तिथं दाखवलेला आहे, इथं हायड्रोफिलिक हेड ऑफ सोप, म्हणजे जो पोलर पार्ट आहे, हा पोलर पार्ट आहे. म्हणजे जेव्हा आयोनाइज होतो सोप पाण्यामध्ये, सपोज मी असा सोप घेतला RCOO, याचं जे आयोनायझेशन होणार आहे वॉटरमध्ये RCOO- प्लस प्लस, त्याच्यात हा हायड्रोकार्बन पार्ट आहे आणि हा पोलर पार्ट आहे, निगेटिव्हली चार्ज पार्ट. तर पोलर पार्ट हा आहे इथे जो दाखवला आहे, म्हणजे हा जो हायड्रोकार्बन पार्ट आहे त्याला टेल असं म्हणतात. तर पोलर पार्ट म्हणजे हेड आणि नॉन पोलर पार्ट म्हणजे हायड्रोकार्बन ती टेल. आता जो पोलर पार्ट असतो तो हायड्रोफिलिक असतो, म्हणजे वॉटरकडे त्याचं अट्रॅक्शन असतं, कारण वॉटर पण पोलर आहे. नॉन पोलर पार्ट आहे त्याचं अट्रॅक्शन नॉन पोलर पार्टकडे असेल, अल्किल ग्रुपचा. म्हणजे हा जो हायड्रोफिलिक हेड आहे ऑफ द सोप मॉलिक्यूल,
तो बाहेर राहतो आणि जो मधला जो पार्ट आहे टेल जे असतात ते असे एकत्र येतात आणि ग्रीसचा हा जो ऑइलचा मॉलिक्यूल दाखवला इथं हा इथे एवढा हा नॉन पोलर आहे. ही जी नॉन पोलर टेल आहे आणि नॉन पोलर ऑइल ड्रॉप आहे यांची अफिनिटी असेल त्याच्यामध्ये एकत्र असे त्याला असं घेरतात त्याच्या भोवती आणि हा मायसेल तयार होतो असा सोप मायसेल. ठीक आहे. आता याचं क्लिन्झिंग ऍक्शन कसं होतं आपण थोडंसं जर याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं क्लिन्झिंग ऍक्शन कशी होते. आता सोप मॉलिक्यूल जर आपण बघितला सोप मॉलिक्यूल मध्ये हायड्रोफिलिक पोलर एंड असतो आणि हायड्रोफोबिक नॉन पोलर टेल असते. पोलर हेड आणि नॉन पोलर टेल. आता वॉटर मॉलिक्यूल जे दिसतात आता तुम्हाला स्क्रीनवर हायड्रोफिलिक एंड जो असेल तो वॉटर मॉलिक्यूलकडे अट्रॅक्ट होईल आणि जो हायड्रोफोबिक टेल असेल ते ऑइल्सकडे अट्रॅक्ट होतील कारण ऑइल जे आहे ते नॉन पोलर आहेत. ते साधं असं त्याचं मेकॅनिझम आहे ते तुम्हाला समजलं. जेव्हा आपण आता सोप्स किंवा डिटर्जंट्स घेतो त्याची ऍक्शन कशी होते. सपोज कपड्यावर डाग आहे हा डाग आपल्याला काढायचा आहे ऑइली डर्ट स्पॉट आहे हा कसा निघतो त्याचं मेकॅनिझम कसं आहे. सिम्पली आपण कपडा जेव्हा टाकतो पाण्यामध्ये त्याला आपण डिटर्जंट्स वगैरे टाकतो त्याच्यात सोप ऍड करतो तेव्हा काय होतं ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय होतं बघा. आता हे जे सोप मॉलिक्युल्स आहेत ज्यांचे नॉन पोलर टेल्स आहेत त्या डर्ट मॉलिक्यूलकडे ऑइली डर्ट स्पॉटकडे अट्रॅक्ट होतात आणि जे पोलर हेड्स आहेत ते पाण्याकडे अट्रॅक्ट होतात ते बाहेर असतात. म्हणजे हा जो एक मायसेल तयार होतो पूर्ण गोळा एक हा पूर्ण मायसेल तयार झाला. वरती सगळे काय आहेत हेड्स आहेत पोलर हेड्स आहेत आणि मध्ये जे आहेत ते ऑइल ड्रॉपलेटला त्यांनी ट्रॅप केलेलं आहे तर ते टेल्स आहेत त्याच्या सराउंडिंगला. आता हे सर्व मायसेल्स तयार झाले. हा एक मायसेल तयार झाला असा एक मायसेल नसेल असं भरपूर मायसेल्स असतील. तर मायसेलमुळे काय झालं ऑइल ड्रॉपलेट वेगळा झाला सेपरेट झाला आणि हे मायसेल्स म्हणजे जेव्हा ते एकमेकांजवळ येतात तर ते चार्ज आहेत प्रत्येकावर चार्ज आहे त्याच्यामुळे ते एकमेकांच्या जवळ येऊ शकत म्हणजे कोॲग्युलेशन नाही होणार म्हणून ते वेगळे राहतात सेपरेट राहतात. आपण सिम्पली कपड्याला वॉश केला कपड्याला परत असं पाण्यामध्ये घेतला तर ते डर्ट मॉलिक्युल्स इझिली निघून जातात. आपण जर काढला कपडा बाहेर डर्ट मॉलिक्युल जे असतील ते ऑइल ड्रॉपलेट्स असतील ते निघून जातात. तर अशा प्रकारे हे मेकॅनिझम आहे.